संघाचा संघटक ज्या संघटकाने विश्वास टाकला. बघूया कोण येणार सलामीसाठी. गोलंदाज रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणारा शुभम डाकी सलामी गोलंदाज. शुभम डाकी खरं तर दोन प्लेयर्सच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सज्जन मोकल आणि शुभम डाकी रायगड प्लेयर्स मध्ये ज्यांनी आपली कारकीर्द सुंदर या ठिकाणी खेळलं तर परमोस्ट पाहायला मिळाला गेला. आणि आज या संघासमोर खेळताना तर जास्त संघाकडून सलामीची जोडी पाहायला मिळतो. स्ट्रायकरला बघूया साईश म्हात्रे एक सेन्सेबल खेळाडू आणि भूषण म्हात्रे दोन रायझिंग स्टार चेंडूची पाहणी करताना भूषण आणि खऱ्या अर्थाने साईश ऑलराऊंडर प्लेयर तर समोर असणार गोलंदाज शुभम डाके एक तेज आणि तर्रार गोलंदाज. 10-12 पॉईंटचा रनअप असेल यावेळेस. 4 षटकांचा सामना क्वालिफायर पंचाने विनंती असेल बस स्पीडअप करायचं आहे. जवळजवळ 3:45 वाजले आणि या ठिकाणी जे खऱ्या अर्थाने किंवा लाईव्ह पीटीसीच्या माध्यमातून सामने बघत असतील ते खरे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक त्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आमचे खऱ्या अर्थाने केतनबाई दोन्ही बंधू परंतु केडी अप्रतिम क्लिअरिटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि ज्यांना मनोरंजनात संध्याकाळी 8 वाजल्यापासून आपल्यापर्यंत मंत्रमुग्ध केले असे आमचे डीजे मास्टर खऱ्या अर्थाने मॅडी म्हणजे ब्रँड. तर दुसऱ्या बाजूला पंचांचा ग्रीन सिग्नल येणार आणि सामन्याला सुरुवात होणार. पहिला चेंडू फेकणार गोलंदाजी मार्कवर डावखोरक गोलंदाज शुभम डाकी. स्ट्रायकर फलंदाज असेल साईश आणि भूषण ही पहिली सलामीची जोडी. ओले आपण मॅच कडे पहिलं बंधनकारक षटक असेल. अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचं पाहुण्यांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. त्या सर्वांचं स्वागत करून बोलूया आपण या मॅच कडे. तर पहिला चेंडू असेल गोलंदाज शुभम डाके यांचा. डावखोरा फलंदाज यावेळी मात्र काही चेंडू होता मात्र थोडस खालच्या पद्धतीने ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. सोमनाथ ठाकूर विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू भिसवला गेला. पहिल्या चेंडूची मात्र डॉट चेंडू या ठिकाणी सांगत होतोय. आसपासच्या बोरखार गावातील अनेक पाठीराख एजन्सी या ठिकाणी आगमन देखील पाहायला मिळतोय. आपल्या गावच्या संघासाठी एक सपोर्ट करण्यासाठी सामने फक्त इथेच नव्हे तर कुठेही असो पनवेलमध्ये जरी सामने असले तर त्यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळते. त्यांचे पाठीराख शुभेच्छा मात्र पाठीशी नक्कीच असतात. शुभम एक वेगवान गोलंदाज बोरखार संघाकडून सलामी गोलंदाज. रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याला आपण बघितलं पहिला सामना झाला होता मात्र सुंदर ज्यांनी फलंदाजी केली होती. 12 मध्ये 41 धावांचं योगदान दिलं होतं तो फलंदाज सज्जन मोकल असेल आणि संपूर्ण टीम. बरोबर 3:45 वाजले त्या ठिकाणी थोडस वातावरण दमट हे दवबिंदू पाहायला मिळतो. थोडस खऱ्या अर्थाचा विचार जर केला तर चेंडू ज्या पद्धतीने फेकला जातो त्या पद्धतीने चेंडू स्वीक होत नाही विकेटवर. स्ट्रायकरला डावकर फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. आउट द विकेट. यावेळी मात्र बॉडी लँग्वेजला चेंडू अडवला गेला. अपील केली होती मात्र पुन्हा एकदा हा दुसरा चेंडू असेल. पहिल्या षटकातील शुभम यांचा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले. दोन्ही चेंडू डॉट. सुंदर क्षेत्ररक्षण पहिलं P1चं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं षटक असेल बंधनकारक षटक असेल आणि ही खऱ्या अर्थाने संधी असतोय ती म्हणजे फलंदाजाला. थोडा 38 सर्कलच्या मध्ये चेंडू जर डीप केला चेंडू तर नक्की चेंडू सीमारेषेचा वेध नक्कीच घेतो. यावेळेस मात्र सुंदर आणि यशस्वी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय शुभम डाके यांची. त्या चषकांची आरास आपल्याला पाहायला मिळतोय. त्या चषक आपल्या आमच्या 4 व्हीलर गाडीमध्ये रवाना होताना दिसत आहे. पुन्हा उद्या संध्याकाळी 7 वाजता याच ठिकाणी नक्कीच येणार. अप्रतिम सिल्वर आणि गोल्डन त्याच्या माध्यमातून एक चषक आणि चषकांची आरास पाहायला मिळतो. कोण होणार चॅम्पियन. 4 दिवस या नवघरच्या भूमीवरती क्रिकेटची रणसंग्राम क्रिकेटची रणधुमाळी पाहायला मिळतोय. ही मात्र असेल पहिली रजेनी. पुन्हा आता सामन्याला सुरुवात होणार. शुभम डाके गोलंदाजी मार्कवर तयार. ओट द विकेट डावखोरा गोलंदाज. यावेळी मात्र सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. अनसाइड ड्राईव्ह सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धाव नक्कीच मिळणार. एक धाव कंप्लीट केली आणि बरोबर तिसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव मिळणार. सिंगल साईशला. साईशने मात्र सिंगल सुरुवात केली. धावसंख्या संघाची 1. चेंडू पुन्हा थ्रो केला फील्ड केला शुभम डाके यांच्याकडे. आपण विचार केला तर केडी आपण विचार केला खऱ्या तर 4 षटकांचा सामना असला तर कमीत कमी 40-45 पर्यंत मजल मारणं हे देखील मॅडी गरजेचं नक्कीच आहे. वातावरण त्या पद्धतीचं या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थाने मगाशीचा सामना शेवटचा चेंडूवर नक्कीच आला. ओके भूषणसाठी हा चेंडू
यावेळी बॅटला चाटून गेलेला चेंडू विकेट किपर सोमनाथ मध्ये चेंडू आणि पहिली सफलता पहिली मर्तबा टेकन बाय शुभम डाकी. क्या बात आहे मित्रांनो, अर्थाचा अनर्थ करू नका. एकनाथ माळी साहेबांची सुंदर ही रचना होती. म्याडी डीजे मास्टर यांच्या माध्यमातून दोन्ही पीच संचालित केली गेली. सकाळ सकाळ 4:45 वाजता नवीन फलंदाज सचिन ठाकूर, वन डाऊनचा बॅट्समॅन स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय. कमी चेंडूमध्ये जास्त धावा काढणारा हा सेन्सिबल खेळाडू सचिन ठाकूर, त्याची मैदानामध्ये बॅट बोलतोय. यावेळी मात्र पहिले फलंदाज 5 झाल्यानंतर तो वन डाऊनचा बॅट्समन धावसंख्या मात्र असेल ते म्हणजे एक सिंगल. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो बरोबर लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. चेंडू सीमारेषेचा भेद घेणार. यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्या बात आहे, एक धाव नक्कीच मिळणार आणि एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 बाद 2 अशी धावसंख्या. सलामी गोलंदाज सुरुवातीला पहिला चेंडू फेकला, डॉट डॉट सिंगल विकेट आणि एक सिंगल. म्हणजे आतापर्यंत शुभमने जवळजवळ 5 चेंडू फेकले गेले. त्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या, 1 सफलता प्राप्त केली आणि पहिल्या षटकातील शुभम डाकीचा हा अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू. साई साठ्या चेंडू होता. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थर्ड सर्कल मध्ये सुंदर झेल टिपला. या शेवटच्या चेंडूवर हा दुसरा फलंदाज टेकन बाय शुभम डाके. एकनाथ माळी यांचा सुंदर आवाज म्याडी देखील या ठिकाणी तापलेला दिसतो. खऱ्या त्याबद्दल विचार केला तर डबल मिनिंग मध्ये या ठिकाणी अनेक ज्यांचं जे गीत आपण ऐकतो असं एकनाथ माळी यांचा दमदार आवाज होता. जे सलामीसाठी आलं होतं. खऱ्या त्या पण जर विचार केला तर भूषण आणि साईच वाटलं होतं की चांगली फलंदाजी करेल आपल्या संघासाठी, कारण अनेक क्रिकेट वर्षात ज्यांच्याकडे अनुभव आहे. यावेळेस पर्यंत तो क्रिकेट आहे. कधी दिवस सचिन तेंडुलकरचा असतोय तर कधी दिवस असेल तो हरभजन सिंगचा. तर यावेळेस नवीन फलंदाज येतोय. खऱ्या अर्थाने सचिन ठाकूर नंतर जयदीप म्हात्रे उर्फ बंटी, की खऱ्या अर्थाने यावर्षी एका रेशीम धाग्याच्या बंधनात अडकणार जयदीप म्हात्रे उर्फ बंटी, एका विवाह सोहळ्याच्या बंधनात अडकणार. अगदी आमच्या मनापासून शुभेच्छा असतील. एक लिजंड खेळाडू, अनेक वेळेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा जयदीप उर्फ बंटी. पुन्हा आता गोलंदाज, चेंज ऑफ पेस, नवीन गोलंदाज आदित्य ठाकूर. एक तेच तर्रार गोलंदाज, पारपावांचा रणप असेल मात्र आदित्य ठाकूर गोलंदाजी मार्कवर तयार असेल. विकेट पहिला चेंडू असेल आदित्य ठाकूरचा. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रसारण करण्याचा प्रयत्न रिव्हर्स बाबतीत सांगायचं म्हटलं तर लगेच तो टाळी, नाही तो देग आली. यावेळी मात्र चेंडू जातो विकेट किपरच्या ग्लव्ज मध्ये विसवला जातोय. डाऊट चुंडी या ठिकाणी मात्र सांगत होतोय. धावसंख्या स्थिर असेल ते म्हणजे 3 बाद धावसंख्या, 3 बाद 3. कारण जसे संघाची दयनीय अवस्था बदल काहीच हरकत नाही. ज्यांच्यामध्ये जे स्ट्रोक आहेत ते स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तर एका बाजूला टिचून गोलंदाजी मात्र एका बाजूला केली जातोय. आदित्य ठाकूर, मयूर पाटील साठी चेंडू असेल आणि बटन खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. विकेट किपर सोमनाथ ठाकूर चेंडू मिस करतोय, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. पंचांचा येतो अवांतर धावीचा इशारा. हा खराब चेंडू असेल. यावेळेस अवांतर धावाने 1 धाव नक्कीच मिळणार. 3 आणि 1 अशी या पंचांनी वाईट दर्शवल्यापर्यंत 2 पंचांची चर्चा. हा चेंडू कशा प्रकारचा आहे? ओके, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी हा चेंडू चेंडू नाही. या ठिकाणी आपण गुणलेखक आपण नोंद करायची आहे. हा चेंडू
डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. हा चेंडू वाईट नाही, या ठिकाणी पण नोंद करायची आहे. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी खऱ्या तरी पंचांचे सुंदर या ठिकाणी निर्णय जो घेतला गेला, एक मत्सर विचारलं गेलं, त्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. आदित्य ठाकूर यावेळी मात्र फलंदाज सफल बॅटुकला जातोय. लॉंगॉन क्षेत्र निवडला गेला, मात्र यावेळेस पंचांचा तो इशारा 6 धावांसाठी हा खणखणीत षटकार. केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी. नक्कीच खरं तर दिबा पाटील साहेबांनी कल्याण नक्कीच केला. आज 12.5%, 22% ज्यांच्या माध्यमातून पाहतो, कुणाला तो अभ्यास नव्हता नसेल देखील. पुढे आता ताकदीचा वापर सरळपणे केल्याचा प्रयत्न, स्टिकरला लागलेला चेंडू बॅटच्या एज पॉइंटच्या दिशेनं सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, सज्जन मोकल क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुंदर पाहायला मिळतोय. एक धाव सिंगल मिळणार. या सिंगल मात्र संघाची धावसंख्या होणार डबल फिगर मध्ये, म्हणजे 3 बाद 10 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू फेकले गेले. 12 चेंडू धावसंख्या आल्या 10. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. म्हणजे आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ मला वाटते 4 ते 5 खराब जवळजवळ आतापर्यंत 4 चेंडू डॉट केली. यावेळी थोडी शॉर्ट मीटिंग, परंतु मित्रांनो चला मित्र चेंडू फेकायचा आहे, चला स्पीडअप करायचं, पंचांना विनंती असेल. बघूया यावेळेस मात्र तिसऱ्या षटकासाठी संघाने कोणाकडे चेंडू सोपवणार. आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले, डॉट चेंडू 4 उमंग भोईर. आमचे नवनिर्वाचित शाहीर ज्यांच्या शाहिरीतून राजांचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यापुढे छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आपल्यापर्यंत सांगण्याचं काम करतील ते उमंगजी भोईर. बोलूया आपण मॅच कडे. मयूर पाटील चेंडूची पाहणी करतोय, तर दुसरा फलंदाज चेंडूची पाहणी करण्यासाठी मात्र मैदानामध्ये सज्ज तो म्हणजे मयूर पाटील आणि सचिन ठाकूर. धावसंख्या असेल ती म्हणजे स्कोरबोर्डवर 10. आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस बघूया संघाने कोणाकडे चेंडू सपवतोय. आज सामना पाहायला मिळतो जासई पक्ष बोरकार. डीजे मियाडी अप्रतिम या ठिकाणी गीते सादर केले जात होते. खारघर कोपरापासून ते जासईच्या टोकापर्यंत ऐश्वर्याच्या आणि वैभवाच्या सानिध्यात ज्यांच्यामुळे जगतोय ते स्वर्गीय लोकनेते दिबाबळी साहेबांच्याच मुले, आणि विमानतळाला तेच नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. खेळाडूंना या ठिकाणी संघाने आणि सोमनाथ ठाकूर यांना थोडंसं काळमंत्र दिलं असेल पंचाने, काय सामना मित्रांनो स्पीडअप करायचा आहे, काहीतरी त्यांना संदेश असेल. तर गोलंदाज वैयक्तिक पोलीस गोलंदाज मध्ये बदल केला गेला. करण डाकी गोलंदाज मार्कवर तयार. एक तेज तर्रार गोलंदाज स्ट्राईकला असेल मयूर पाटील आणि सचिन ठाकूर अशी जोडी जासे संघाकडून. धावसंख्या 10. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू असेल. यावेळी मात्र सुनील गावस्करची आठवण करून दिली. घुटणे टेक तमाशा देख येणार 6 धावा. धनुपीत संचालित केली गेली. खऱ्या अर्थाने विचार जर केला तर धावसंख्या बरोबर झपकन वरती येतोय. धावसंख्या होते 16. 1 दशकाने 6 16 अशी धावसंख्या. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 12 आणि 13 चेंडू फेकले गेले. 13 चेंडू मध्ये आल्या 16 धावा. उर्वरित 1 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल. मयूर पाटील श्री गणेशा केली. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 सिंगल कंप्लीट केली. एका सिंगल मध्ये धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती म्हणजे 17.
सचिन ठाकूर खेळतो वैयक्तिक 2 धावसंख्येवर, तर मयूर पाटील खेळतो वैयक्तिक 2 षटकाराच्या साह्यानं 6, 2, 12 आणि 3 जवळजवळ 15 या धावसंख्येवर. खरं त्याने विकेटवर राहणं गरजेचं आहे, पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. पुढे एकदा करण चेंडू विकेट, यावेळेस मात्र सुंदर स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्र निवडलं गेलं, चेंडूला लॉप केला. यावेळेस मात्र पहिली धाव कंप्लीट केली, कॉल केला मयूर पाटीलनी, मात्र दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 2 धाव येते स्कोअरबोर्डवर आणि 2 धाव्याने मात्र संघाची धाव संख्या 3 बाद 19. पहिला चेंडू फेकला करण डाकेने षटकाराला, दुसरा चेंडू फेकला बरोबर एक सिंगल आली आणि हा तिसरा चेंडू फेकला बरोबर 2 धावा. म्हणजे या षटकातील 3 चेंडू फेकले गेले आणि 3 चेंडूमध्ये धावसंख्या आली स्कोअरवरती म्हणजे 9. उर्वरित 3 चेंडू फेकण्याचा सज्ज एक 5 फास्ट गोलंदाज. ओव्हर द विकेट स्ट्राईकला सचिन ठाकूर आणि मयूर पाटील अशी जोडी पाहायला मिळते असे संघाकडून. यावेळी ताकदीचा वापर लॉप केला, चेंडू धुडकावून दिला, मोठा फटका येणार, बिग 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 षटकार. जाणून बुजून नाही. मित्रांनो, चूक झाले शिवाय अनुभव येत नाही ना अनुभव चूक देखील कळत नाही. कारण डाकी यावेळेस पुन्हा एकदा बिग बॉल गोलंदाज चालूपट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही. पंचांचा अवंतर धावेचा इशारा येतोय. -1 अशा 2 धावा नक्कीच मिळतील. आपण DRS स्क्रीनवर जर बघितला तर तेज तर्रारा गोलंदाज, खांद्याला टॉस केला, स्पीडअप केला चेंडू, पॉपिंग क्रीज 1/3च्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी हा अवॉर्ड घोषित केला आहे. पुढे 2 धावा नक्कीच मिळतील. करान यावेळी मात्र खूप सुंदर ऑनसाइड क्षेत्र निवडलं गेलं मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली, चेंडू 20 केला. यावेळेस त्याचा फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी. ज्या ठिकाणी एक सिंगल मिळायची त्या ठिकाणी धावा मिळाल्या 2 आणि 2 धावेने मात्र धावसंख्या स्कोअरबोर्डवर 3 बाद 29 धावसंख्या. यावेळी मात्र थोडसा करण डाकी थोडासा मागणा ठरला गेला. पहिल्याच 3 चेंडूमध्ये 9 धावा आले, 1 षटकार आल्यानंतर मात्र यावेळेस पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज. जातोय फलंदाज, शफल झाला ऑफसाईडला, लॉंग ऑफच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक येणार. एक टप्पा हातामध्ये नक्कीच मिळणार. 2 धाव काही रोखू शकत नाही. आता दुसरी धाव कंप्लीट केली होती, सुंदर थ्रो केला होता, स्टंप हात लागला होता, परंतु दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये सलामत. या 2 धावांनी मात्र धाव संख्या होणार 31. म्हणजे आतापर्यंत मित्रांनो 18 चेंडू फेकले गेले, 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 3 बाद 31. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, एक स्लॉगवरचं षटक असेल यावेळेस. चला 12 प्लेयर्सला विनंती असेल, आपण पाणी घेऊन जायचं आहे. धावसंख्या मात्र 31 म्हणजे जवळजवळ 10च्या सरासरीने वाटचाल करतोय जास्त संघ यावेळेस. सचिन खेळतो वैयक्तिक 10 या धावसंख्येवर, तर जवळजवळ मयूर पाटील खेळतो वैयक्तिक 12, 2, 14, 16, 2, 18 या धावसंख्येवर. म्हणजे सुंदर पार्टनरशिप यावेळेस पाहायला मिळतोय. 18 चेंडूंच्या मोबदला धावसंख्या मात्र 31. उर्वरित स्कोर ऑफ मुझान 31, 3 विकेट्स ओनली. 6 चेंडूंचा मात्र या ठिकाणी खेळ शिल्लक असेल. आपण DRS स्क्रीन मध्ये पाहतो की जलपान येताना दोन्ही फलंदाज त्यांचे तिसरे खेळाडू या ठिकाणी पाणी घेऊन मैदानामध्ये पाहायला मिळतो. आज भाई चषक या स्पर्धेची पहिली रजडी असेल. या स्पर्धेमध्ये आपण विचार जर केला तर सुदीर्घ सामाजिक संस्था नवकर उरण आयोजित भाई चषक 2022 या स्पर्धेमध्ये उरण तालुक्यातील मानाची क्रिकेटची ही स्पर्धा, या स्पर्धेची ही पहिली रजनी आणि सामना असेल तो म्हणजे जासई विपक्ष बोरखार. तर कोणाकडे संघनायकच्या या 4थ्या षटकासाठी चेंडू फेकी करण्यासाठी गोलंदाजीसाठी चेंडू हातामध्ये देणार. चला मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे प्लीज. मोठे स्वप्नील फसकर यांच्याकडे चेंडू सोपवला का? मोठा अनिकेत ठाकूर गोलंदाजी मार्कवर तयार के उभरता खेळाडू, एक वेगवान गोलंदाज असेल अनिकेत ठाकूर.
बरोबर क्वालिफाईंग पंधाच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार. यावेळेस 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचे 6 अस्त्र फेकणार. किती स्कोर उभा करणार जास्तही संघ. यावेळेस सुरुवात थोडीशी खराब झाली होती. पहिल्या मात्र 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्या फक्त 2 पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर मात्र आणि केचा पहिला चेंडू धुडकावून दिला. यावेळेस मात्र जाणार चेंडू सीमा रेषेच्या बघूया पलीकडे. पंचांचा काय इशारा येतोय. पंचांचा येतो इशारा. दोन्हीत उंच षटकार. शुभम डाकेने काय गोलंदाजी केली. फक्त 2 धावा दिल्या. त्यानंतर गोलंदाजी केली आदित्य ठाकूरने 8 धावा दिल्या. जे तिसरं शतक फेकलं गेलं मात्र करण डाकेने 21 धावा दिल्या. गोलंदाज महागडा ठरला. आणि यावेळेस अनिकेत ठाकूरच्या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवर येत आहे मोठा प्रहार. 6 धावांचा षटकार. धावसंख्या मात्र 37. गोलंदाजी स्कोर बोर्डवर पुन्हा अनिकेत ठाकूर ओव्हर द विकेट. गोलंदाजी पार्कवर पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्टिकर लागलेला चेंडू फॉलो 3 मध्ये स्वतः गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडू पकडतोय. तर तिसऱ्या क्रमांकावर आला होता खरं तर सचिन ठाकूर. वैयक्तिक धावसंख्या 10 योगदान दिलं आपल्या संघासाठी. एका षटकाराचा नक्कीच समावेश होता. सुंदर गोल. नाव आलं यो झालंय. नाव यादत आला गेलं. मयूरनी पण मारलाय ना. सचिन आउट झाला. सचिन आउट झालंय. मयूर खेळतोय ना. तो मयूर खेळतो तिकडे. बॅट्समन ना. यावेळी मात्र सेकंड गेले होते. चेंडू डीप केला. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर थ्रो. एक धाव नक्कीच मिळणार. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेमध्ये धाव संख्या 38 स्कोर बोर्डवर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदित्य घळत यावेळेस मात्र पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला सुंदर ज्याने 18 धावांचे केफुल योगदान दिले आपल्या संघासाठी मयूर पाटील पाहायला मिळतोय. जास्त संघाकडून संघाची धावसंख्या 38. उर्वरित आपण जर विचार केला तर या शेवटच्या अंतिम षटकातील मात्र 3 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवर षटकार नक्की चला. विकेट आणि सिंगल. यावेळेस पुढे आता गोलंदाजी मार्कवर तयार अनिकेत ठाकूर. अंतिम षटकातील 3 चेंडू फेकण्यास सज्ज. स्ट्राईक केला आहे तो नवीन फलंदाज आदित्य सटे. चेंडू असेल ओव्हर द विकेट. यावेळी मध्ये थोडासा बॉलिंग वर चुकलेला आहे अनिकेत ठाकूर यांचा. सुंदर दिशा दिली. क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न मात्र सुंदर होता. कुंदन यांचा प्रयत्न मात्र फसला गेला. 2 धावा नक्कीच मिळतील या चेंडूवर. या 2 धावेवर मात्र धावसंख्या 40. 4 दशक पूर्ण करतो जास्त संघ. 4 बाद 40 अशी धावसंख्या. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अनिकेतने आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 1 विकेट प्राप्त मिळवला. परंतु नक्कीच 3 धाव 9 धाव मात्र नक्कीच दिले या 4 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज. यावेळेस धावसंख्या 40 असेल संघाची स्कोरबोर्डवर. लेफ्टला जातो फलंदाज मात्र पुढे एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट करण्याचे या ठिकाणी वेळेस फलंदाज बाद होते डगआउट मध्ये. तो नाश्ताला येतो नवीन फलंदाज रुपेश करत. एक जिम्नॅशियम बॉडी गॉड बॉडी बिल्डर ज्याचं खऱ्या अर्थाने याची बॉडी पाहायला मिळतो. ज्याच्या बॉडी लँग्वेज कडे बघितलं की स्ट्रॉंग स्ट्राईकला तर स्ट्रायकर फलंदाज मयूर पाटील साठी चेंडू. यावेळी मात्र सुंदर ऑफसाईडला चेंडू खेळून काढला. सज्जन मोकल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. 30 सर्कल मध्ये हा देखील रनआउटचा चान्स नक्की असेल आणि मात्र फलंदाज बाद.
म्हणजे आतापर्यंत 4 षटकांचा विचार केला तर 24 चेंडू फेकले गेले. 24 चेंडू धावसंख्या आली ती म्हणजे 5 बाद जवळजवळ 41 आणि 41 मध्ये 42 धावांचं लक्ष्य असेल ते. तर 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता असेल बोरकर संघाला. चला मित्रांनो, प्लीज स्पीडअप करायचं आहे. बोरकर संघाला विनंती असेल आयोजकांच्या वतीने. बरोबर हा सामना संपला. 4 षटक फेकले गेले की एक अंतिम अंतिम 3 किंवा 4 षटकांचा सामना असेल तो निर्णय आयोजकांचा सामना किती षटकांचा असेल या संघातून जो संघ विजय होणार त्या संघाशी या नक्कीच तो खेळला जाईल. जासे संघाच्या 11 शिलेदार मैदानामध्ये पाहायला मिळतो. दरम्यानच्या काळात बोरकर संघाने पण स्पीडअप करायचं आहे. ते आपली पहिली जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाडवायची आहे. आमच्या अतिथी कक्षामध्ये मनीष गावंड, कल्पेश भाई आणि तेजस डाके सामन्याचा आनंद घेताना, तर दुसऱ्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये खरं तर ज्या 2 वेळा मी अनाउन्समेंट केला गेला, एक नाट्य कलाकार, एक शिक्षक वृंद, विद्यमान सदस्य, उपसरपंच भाई गोरक्षनाथ नमस्कार, रामकांत मोकल सर यांची उपस्थिती पाहायला मिळतोय. काय आता या सामन्यासाठी बिग सपोर्टर म्हणून ज्यांचं आगमन पाहायला असेल तसं देखील मनापासून मी आभार मानतोय, स्वागत करतोय, कौतुक करत आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 42 धावांचं लक्ष्य असेल कशा प्रकारे पार पाडणार. जासई संघाला हा सामना कमबॅक करायचा असेल तर अप्रतिम गोलंदाजी करावं लागेल. बोरकर संघाला हा सामना जिंकायचा असेल, कमबॅक करायचा असेल तर मात्र एक चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल. आज पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमचे सर्व परम मित्र संदीप भाई, या पीटीसीचे फाउंडर संदीप भाई भास्कर यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला बोलतोय की डोळ्यात तेल घालून या ठिकाणी लाईव्हचे समोर कॅमेरामॅन, त्याच्यानंतर घर बसल्या ही सेवा. खरं तर या कडीला देखील उमंग भोईर जवळजवळ 251 लाईव्ह मॅच म्हणजे 251 जण देखील खरं तर सकाळी 4:15च्या दरम्यान सामना लाईव्ह बघत आहेत आणि ते खरं दर्दी प्रेक्षक. चला पहिली जोडी मध्ये पाठवायची बोरकर संघाची. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता असेल. जसे संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि पंचांना विनंती असेल की आपण जरा लवकरात लवकर ग्रीन सिग्नल द्यायचं आहे. बघूया तेजस डाकेकडून बोरकर संघाला काय मेजवानी असेल. चौकारांसाठी, षटकारांसाठी का सामना जिंकण्यासाठी ज्यांच्याकडे अपेक्षा असते, कारण बरोबर पहिला सामना जिंकला आणि आमच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली. बोकरमुळे एका सुंदरशा हॉटेलमध्ये त्या ठिकाणी तो भोजनाचा आस्वाद घेतला गेला. थँक्यू व्हेरी मच भाई तेजस डाकी. तर आमचे मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून आमचे क्वालिफाईड पंच यावेळेस थोडंसं एक ऍक्शन मध्ये आठवण आली काय आपण गोठा अंपायरची या ठिकाणी आमचा विचार जर केला तर नवीन कडू नक्कीच नवीन कडू याच कडू बोरकर संघाला प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपये. क्या बात आहे. नवीन कडू यांच्याकडून एक बोरकर संघासाठी सुवर्ण ही संधी, ही लॉलीपॉप मेजवानी म्हणायला काहीच हरकत नाही. प्रत्येक षटकारास रोख रक्कम 500 रुपये आणि जवळजवळ 5000 कॅश माझ्या तुम्ही या ठिकाणी सुपूर्द नक्कीच केले आहे. बघूया त्या षटकारांचे मानकरी बोरकर संघ ठरणार का यावेळेस. मात्र चला सज्जन मोकल आणि सोमनाथ ठाकूर पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते मैदानामध्ये चेंडूची पाहणी करताना. पंचांचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर सामन्याला सुरुवात होणार. 4 वाजून बरोबर 13 मिनिटं झाले गेलीत. या सकाळच्या प्रहारामध्ये प्रातःकाळमध्ये सामना पाहायला मिळतो. ही पहिली रजनी मात्र यावेळेस उद्घाटनाचा सामना असल्यामुळे सामना उशीर नक्कीच झाला, परंतु उद्यापासून सामने रेग्युलर होतील यात तील मात्र शंकाच नाही अशी आयोजकांच्या वतीने या अतिथी कक्षामधून मी ग्वाही देतोय. म्हणून आपण मॅचकडे तर सलामी गोलंदाज रोहित म्हात्रे, ज्या संघाने विश्वास टाकला रोहित कडे चेंडू सोपवला गेला. आंतरराष्ट्रीयचा रोहित शर्मा ज्याच्यामध्ये जी 300 धावाची कॅपॅसिटी वनडे मध्ये रोहित शर्मा काढू शकतो ती रूट मध्ये नाही, एव्हीडी डिलर्स मध्ये नाही, वार्नर मध्ये नाही, ती रोहित शर्मा मध्ये आहे. तोच रोहित घरात मात्र यावेळी जासई संघाचा कशा पद्धतीने गोलंदाजी करणार रोहित म्हात्रे.
तर नवीन कडू यांच्याकडून बोरकर संघासाठी रोख रक्कम 500 रुपये प्रत्येक षटकारास. स्ट्राईकला सलामी फलंदाज सोमनाथ ठाकूर, तो दुसऱ्या बाजूला रायगड प्रीमियर लीगचा सज्जन मुकल. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, सेकंड गेममध्ये चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर एक धाव कंप्लीट केली गेली. मयूर पाटीलने चेंडू कलेक्ट केला, एक धाव नक्कीच मिळालं. श्री गणेशाला सुरुवात केली. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 42 धावांचं लक्ष्य असेल, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 10 ते 10.5 रन रेट वाटचाल करावी लागेल. मगाशी सामन्याचा मात्र हिरो ठरला होता. 12 चेंडूमध्ये ज्याने 42 धावांचं योगदान दिलं गेलं तोच स्ट्रायकर फलंदाज सज्जन मोकळ. रायगड प्रीमियर लीग मध्ये परफॉर्मन्स दाखवला गेला आणि आज बोरकर संघासाठी काय या ठिकाणी सुद्धा चेंडूला दिशा दिली. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या दिशेनं चेंडू होणार फरणार 4 धावांसाठी. पंचांचा इशारा होतोय चौकार. क्या बात है, थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर ब्याडी. तर बरोबर या 4 धावांनी मात्र संघाची धाव संख्या होते स्कोअर बोर्डवर 5. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर आला चौकार. श्री गणेशा सुरुवात केली सज्जन मोकलनी वैयक्तिक 4 या धावेद्या. यावेळी मात्र फर्स्ट गलीमध्ये सुंदर चेंडू डीप केला होता की ज्या पद्धतीने सुईतून धागा ओवला जातो उमंगभूर, तशा पद्धतीने गलीतून खेळण्याचा मध्ये प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला सज्जन मोकलचा. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. रोहित म्हात्रेने आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू धावसंख्या दिल्या त्या म्हणजे 5 सिंगल, चौकार आणि डॉट. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. सकाळच्या प्रहाराचा सामना यावेळेस खरा तर चप्पल झाला बॅट फेकला जातोय. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. पंचांचा मात्र अवांतर धावेचा इशारा येतो. यावेळेस 22च्या स्वरूपात मात्र 1+1 अशी 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धाव्याने मात्र संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. सोमनाथ साठे चेंडू बॅट फेकला जातोय. सफल झाला होता. पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न पुन्हा एकदा फसला गेला. 22च्या स्वरूपात पंचांचा सिग्नल होतो या ठिकाणी. यस 80चं 22, 1 धाव नक्कीच मिळणार. धावसंख्या 8 स्कोअर बोर्डवर. बोरकर संघाची सलामीची जोडी पाहायला मिळतोय. सज्जन मोकल आणि सोमनाथ ठाकूर. थोडीशी चर्चा चेंडूची एका बाजूला चेंडूची पाहणी करतो, कारण वारंवार दव असल्यामुळे चेंडू थोडासा ओला होतोय. समोरची फकी व्हाईट फकी आहे त्यामध्ये चेंडू आणि खरं तर चेंडू थोडासा कालपट देखील पडतोय. म्हणजे जेवढ्या जवळ त्याच्या फलंदाजाच्या मध्ये नजरेमध्ये चेंडू येण्यासाठी मात्र यावेळी चेंडू व्हाईट केला जातोय. रोहित म्हात्रे सलामी गोलंदाज तासे संघाकडून. सज्जनसाठी यावर क्षेत्ररक्षक तैनात आणि हातामध्ये झेल दिला गेला. यावरच मात्र खऱ्या असं एक चांगला बडी मछली जाल में फसी मात्र सज्जन मोकल डगआउट मध्ये. तर नक्कीच नवीन फलंदाज वनडाऊनचा बॅट्समन स्वप्नील म्हस्कर उर्फ चिंट्या. यावेळेस विकेट करायचा पहिला फलंदाज बाद ज्याच्याकडून अपेक्षा होती, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी देखील केली होती. 12 चेंडूमध्ये 42 धावांचं योगदान दिलं होतं. एक चेंडू, शेवटचा चेंडू.
तर पुन्हा आता बोलूया आपण मॅचकडे. स्वप्नील मस्कर पंचाकडून गाड घेतो, बोनस टर्मला गाड असेल. एक चांगला सेन्सेबल खेळाडू बोरकर संघाकडून हिटर भरुजाच्या मैदानामध्ये अकबर पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पॉईंटच्या दिशेने कट केला, फर्स्ट केल्यामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता, सोमनाथने कॉल नाकारला गेला, चेंडू हातामध्ये होता, विकेट राखणं गरजेचं आहे. यावेळेस मध्ये पार्टनरशिप होणं देखील गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचा विचार जर केला तर पहिल्या षटकाचा जे रोहित म्हात्रेने जी गोलंदाजी केली, या पहिल्या षटकामध्ये आपण 6 चेंडू फेकले गेले तर 6 चेंडूमध्ये धावसंख्या आली बोरकर संघाची, ती म्हणजे 8. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावा. यावेळेस मात्र जासे संघाची थोडीशी शॉर्ट मीटिंग पाहायला मिळतोय. काय युवरसनं आखावं लागेल. दुसऱ्या बाजूला स्वप्नील आणि सोमनाथ कशा प्रकारे सामना कमबॅक करत असेल तर कशा पद्धतीने फलंदाजी केली पाहिजे, यावेळेस मात्र ती चर्चा, तो गेम प्लॅनिंग करणं या ठिकाणी गरजेचं नक्कीच आहे. तर बोरकर संघासाठी या ठिकाणी मात्र तेजस कैलास डाकी याच कडून षटकार हॅट्रिक्स आणि रोख रक्कम 10,000 रुपये एक बोरकरच्या संपूर्ण या खेळाडूंसाठी मात्र. तर नवीन कडू याच कडून प्रत्येक षटकारास रोख रक्कम 500 रुपये. एक तर नवीन कडू साहेबांकडून या गेमवेळीस मात्र प्रत्येक षटकारास 1,000 रुपये कॅश प्राईज, पैशांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही मॅच मित्रांनो पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिक साठी तेजस डाकेकडून रोख रक्कम 10,000 रुपये, तर नवीन कडू यांच्याकडून रोख रक्कम एक षटकारास 1,000 रुपये. तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावा. तर चेंज ऑफ पेस, गोलंदाजीमध्ये बदल होण्यात येणार. गोलंदाज प्रमोद मडवी एक चांगला अनुभवी असा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर फलंदाज सोमनाथ ठाकूर. कमी चेंडूमध्ये जास्त धाव काढणार बोरकर संघाचे अनेक वेळा सामने यांनी कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला जासे संघाचा एक सेन्सिबल गोलंदाज अर्थातच प्रमोद मडवी. एक 7-8 बॉलांचा रनअप असेल यावेळेस गोलंदाजी करणार. क्वालिफायर पंथाच्या उजव्या बाजूनं वरता विकेट गोलंदाजी असेल. स्ट्राईकला स्ट्रायकर उजव्या त्याचा फलंदाज विकेट किपर थोडासा क्लोज केलतो. या पहिला चेंडू सोमनाथ साठी ताकदीचा वापर केला. ऑफ साइडला चेंडू, सुंदर षटक, मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक नक्कीच सिंगल मिळणार. या सिंगलने मात्र एक संख्या स्कोरबोर्डवर धावसंख्या वाढणार. धावसंख्या होणार बरोबर 9. 1-9 अशी धावसंख्या. स्ट्राईक केल्या मात्र येतोय तो म्हणजे स्वप्नील मस्कर उर्फ चिंट्या. षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 10,000 रुपये आणि सिंगल षटकारसाठी रोख रक्कम 1,000 रुपये. त्यासाठी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पॉपिंग तीच बरोबर आउट ऑफ ऑफ स्टंप डिलिव्हरी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये भिसवला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी बाजूला पाहायला मिळते प्रमोद मडवी यांची. 2 चेंडू फेकले, सिंगल आणि डॉट. पुन्हा एकदा यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा यावेळी इशारा येते अवंतर धावीचा. अवंतर धावीने एक धाव नक्कीच मिळणार. एका धावेने मात्र धावसंख्या होणार 10. चिंट्यासाठी हा चेंडू होता. पुढे आता विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसवला गेला. काय गोलंदाजी यावेळेस कमबॅक करताना सामने गोलंदाज प्रमोद मडवी जासे संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला चिंट्यासारख्या स्वप्नील मस्कर सारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं गोलंदाजांना. यावेळी बॅट फुटले येत आहे मात्र यावेळी चिंट्या मिस करतोय चेंडू. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रमोद मडवी यांची. गोलंदाजीच्या बलावर सामना कमबॅक करताना जासे संघ. दुसऱ्या बाजूला बोरकर संघ 24 चेंडू 42 धावांचा सामना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चूक नाही केली व स्वप्नीलची केली तर यावेळी संपुष्टात. फलंदाज मात्र बाद डगआउट मध्ये.
तर धावसंख्येबद्दल विचार केला, धावसंख्या संघावर स्कोअरबोर्ड धावसंख्या म्हणजे ते जर विचार जर केला तर दुसऱ्या सुरुवातीस धावसंख्या 10 पाहायला बोलतोय. 2 बाद 10 अशी धावसंख्या. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. सर चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज येतो विघ्नेश डाकी. 10 क्रमांकाचा टी शर्ट ज्यांनी परिधान केला गेला. 30 जर्सी सचिन तेंडुलकर, रमेश तेंडुलकर यारी ज्याच्या आपण पाहतो क्रिकेटचा देव ज्याला संबोधला जातो. 22 वर्षे 91 दिवस क्रिकेटची सेवा केली गेली. पहिला चेंडू असेल यावेळी मात्र चेंडू पूल केला, दिशा दिली. बघूया क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे त्यावेळेस. फलंदाज बाद. अगतर 6 महिन्यांनी यायची कृपा करावी. तसेच जासई निवडाची नावे घेतली तरी विनंती असेल आपण आता कक्षामध्ये यायचं आहे. तसंही गावचे खरं ज्याची नावं जाहीर केली गेली आपल्या गावच्या संघासाठी सपोर्ट करण्यासाठी याचं आगमन देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर आतापर्यंत विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती म्हणजे 10. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण सोडवायचं असेल तर मात्र नक्कीच मोठी फटकी मारावी लागते बोरकार संघाला. सोमनाथ ठाकूर आणि करण डाकी मात्र गोलंदाजी मार्कवर आपण विचार केला तर कोण येणार गोलंदाजी मार्कवर जयदीप म्हात्रे उर्फ बंटी. चांगला लिजेंड सेन्सिबल खेळाडू ऑलराऊंडर्स ज्याला आपण पाहतो. तर बघूया स्ट्रायकर कोण असणार आहे. मात्र नवीन फलंदाज करण डाकेदार ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती, फक्त 8 धाव दिल्या होत्या. संघासाठी मात्र काय योगदान देणार यावेळेस. तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल. सलामी फलंदाज सोमनाथ ठाकूर खेळते वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडू फेस केले, वैयक्तिक धावसंख्या 4 तर संघाची धावसंख्या 10. 12 चेंडू आणि 32 धावा. हॅलो यावेळेस करण साठी हा चेंडू होता. चेंडू सुंदर पूल केला, मात्र चेंडू होता बरोबर विचार केला तर अतिथी कक्षामध्ये येतोय. पंचाचा मात्र यावेळेस नो बॉलचा इशारा होतोय. म्हणजे 4 आणि 1 5 धावा नक्कीच मिळणार. या 5 धावांमध्ये धावसंख्या होणार 15. जयदीप म्हात्रे उर्फ बंटी याच्या बॅट बरोबर पहिला चेंडू फेकला गेला. पंचाचा नो बॉलचा इशारा यावेळेस पाहायला मिळतोय. करण डाकी यावेळेस मात्र पॉइंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. एक सिंगल मिळणार. एक सिंगल मात्र काम चलने वाला नहीं है. अगर आपको मैच जीतना है तो चौकर छक्के की बहुचारी करने होगी. एक सिंगल मात्र संघाची धावसंख्या होते ते म्हणजे 16. तर खऱ्या अर्थाने सामने जेव्हा सुरुवात झाली प्रकाश ठाकूर साहेब पाटील साहेब विचार जर केला तर ज्यांच्यावर आम्ही बोलण्याचं या ठिकाणी काम नक्कीच करतोय, परंतु डोळ्यात तेल घालून ज्यांची मोलाचा सहकार्य असतो ते म्हणजे आपले क्वालिफाईड पंच. एक पंच आपले अक्षय म्हात्रे असतील आणि दुसरे क्वालिफाईड पंच कुंदार बंडा. दोघांचे अगदी मनापासून मी आभार व्यक्त करतोय. यावेळी मात्र सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, झेल हातातून ताण होतोय. एक धाव नक्कीच मिळणार यावेळेस. या एका धाव्याने मात्र संघाची धावसंख्या होते ते म्हणजे 17. अक्षय आणि कुंदन याचं कौतुक करणं गरजेचं नक्कीच आहे.
परमेश्वराला खऱ्या अर्थाने साक्ष ठेवून जो निर्णय दिला जातो या ठिकाणी यावेळेस त्या पंचांचं अगदी मनापासून मी आभाराने कौतुक करतो. या भाई चषकामध्ये पुन्हा एकदा बंटी यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या खाली विकेट किपरने झेल टिपला गेला आणि करण डाकेची केली आहे ते संपुष्टात तंबूच्या आश्रयाला. ओल्ड इज गोल्ड एका जुन्या गीताची आठवण करून दिली गेली. खऱ्या त्यांनी 70च्या दशकातील ते गीत होतं. आज सकाळच्या प्रहारामध्ये बरोबर 4:30 वाजले गेलेत. उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील. यावेळी साबणा पाहायला मिळतोय. शुभम डाकी गोलंदाज ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली होती. 1 षटक फेकलं होतं, 2 विकेट प्राप्त केले होते, फक्त 2 धावा दिल्या होत्या. तोच शुभम डाकी यावेळेस मात्र तर सलामी फलंदाज सोमनाथ ठाकूर देखील मैदानामध्ये पाय रोवून आहे. विकेट पेक्षा साजेदारी होणं गरजेचं आहे, पार्टनरशिप होणं गरजेचं आहे की ज्यावेळी सज्जन मोकळची जे विकेट मात्र प्राप्त केली जी जास्त संघाने बिनवली गेली तेव्हा मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता सोमनाथ यांचा. बॅट तर दुसऱ्या बाजूला बॉल विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू भिसवला गेला. चेंडू स्टॉप झाला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी खऱ्या तरी जास्तीच्या गोलंदाजीच्या बलावर सामना कमबॅक करता या ठिकाणी पाहायला मिळतोय. बंटी भात्रे सोबतसाठी यावेळी पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट करण्याची या ठिकाणी गरज होती परंतु फलंदाज पुन्हा एकदा बाद तंबूच्या आश्रयाला. सलामी फलंदाज सोमनाथ ठाकूर वैयक्तिक 6 धावसंख्येवर. तर नवीन फलंदाज अनिकेत ठाकूर 93 क्रमांकाचा टी शर्ट ज्याने परिधान केला जातोय. त्यांनी शेवटचे षटक फेकले होते. सुंदर गोलंदाजी केली होती. यावेळेस मात्र 24 षटकामध्ये 42 धावांचा एक प्रेशर होता. म्हणजे की प्रेशर नव्हताच खरं. पहिला जो सामना झाला जवळजवळ 66 धावा चेस केले होते या संघानं. भूषण अविडा केगाव तो संघ होता परंतु यावेळी मात्र गोलंदाजीच्या समोर बोरकारचे प्लेयर्स मात्र ताबो एका मागोमाग एक तू चल मैं आया अशा तिथीप्रमाणे या ठिकाणी फलंदाजी करताना दिसत आहेत. शुभम डाकी रिव्हर्ससाठी करण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू सीमारेषेचा वेध घेणार परंतु सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. 2 धावा नक्कीच मिळतील शुभमला, 2 धावा मिळतील संघाला. तर 2 धावांनी मात्र धावसंख्या होणार. पर्यंत 18 चेंडूंची फेकी धावसंख्या 19. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर उर्वरित मला वाटते 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. आता मात्र नवीन कडू यांनी प्रत्येक षटकारासमोर लावलेली रक्कम बोरकार संघ मात्र यावेळेस मानकरी ठरत नाही. रोशन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर तयार. शेवटचे 6 चेंडू फेकण्यास 6 अस्त्र. कोण जिंकणार कोण हरणार. जिंकला तर घरच्यांना आनंद होईल आणि पराभूत झालात हरलात तर मात्र शेजाऱ्यांना आनंद होईल. या कोण घरचा रस्ता धरणार. यावेळेस मात्र बोरकार संघाला गरज आहे, आवश्यकता आहे 6 चेंडूवर 23 धावसंख्या काढण्याचे. कारण एका षटकामध्ये 36 आणि 38 धावा देखील निघले तर उघड्या डोळ्याने सामने आपण बघितले क्रिकेटच्या माध्यमातून. रोशन म्हात्रे नवीन गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर फलंदाज अनिकेत ठाकूर. तर दुसऱ्या बाजूला शुभम डाके ही जोडी बोरकर संघाची पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. रोशन 6 पहिला चेंडू असेल. राऊंड द विकेट. लेफ्टवर चेंडूची फेकी होती. बघितलं अनिकेतनं चेंडू मात्र ही आत्महत्या करायचं विचार जाणून बुजून आत्महत्या. पंचांचा अवांतर द्यावी इशारा येतोय. लेफ्टमच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाने बघितला अनिकेतनं बघितलं चेंडू सोडून दिला. मात्र हा पहिला चेंडू खराब असेल. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर पॉइंटच्या दिशेने कनेक्ट केला. चेंडू सीमारेषेचा वेध घेणार. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. 2 धावा नक्कीच मिळतील अनिकेतला.
तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया म्हणजे त्यावेळी थोडासा शॉर्ट थ्रो पाहायला मिळतोय. 3 धावा नक्कीच मिळतील. या 3 धावेने मात्र संघाची धावसंख्या होतोय 23. 19 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. जवळजवळ 4-5 चेंडूमध्ये 4 षटकार नक्कीच मारावे लागतील. यावेळी मात्र ताकदीचा वापर केला. स्टेट ड्राईव्ह लॉंगच्या दिशेने गॅप सिलेक्शन क्षेत्ररक्षक तैनात आहे. ताकदीचा वापर खांद्याला टॉस केलाय परंतु एक सिंगलच मिळणार. या सिंगलने मात्र जासे संघाला काहीच फरक पडणार नाही. धावसंख्या होते स्कोअरबोर्डवर 24. चला तिसऱ्या पंताचे काम कोण पाहतील यावेळेस. या अंतिम षटकातील शिववरीत चेंडू फेकण्यासाठी मात्र काय आला तेच बघतील ना. चालेल. यावेळी फक्त ताकदीचा वापर केला होता. क्षेत्ररक्षकच्या सुंदर क्षेत्ररक्षक मात्र मयूर पाटेचं यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू कनेक्ट केला, चेंडू थ्रो केला यावेळेस. शुभम डाकेचे खेळी ते संपुष्टात. तर मैदानामध्ये नवीन फलंदाज कुंदन डाकी. उर्वरित चेंडूचा खेळ करण्यासाठी सामना करण्यासाठी मात्र कुंदन डाकीचं आगमन पाहायला मिळतोय. चला साई संघाने आपण जाहीर तयारी करायची आहे. चला या पण आपला संगणकाला आपण पाठवायचंय. संगणकाला विनंती असेल पण टॉस साठी यायचं आहे. श्रिया साई त्या संगणकाला विनंती असा पहिला पुकार असेल यावेळेस. तर उर्वरित 3 चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज. रोशनने सुंदर गोलंदाजी केली. यावेळी 3 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूचा व्हाईटचा जर विचार जर केला तर मात्र यावेळी सुंदर गोलंदाजी सामना कमबॅक त्याच्या माध्यमातून खरं तर 4ही गोलंदाजांनी मात्र सुंदर गोलंदाजी केली. त्या गोलंदाजीच्या बलावर सामना कमबॅक करता असे संघ यावेळेस पाहायला मिळतोय. स्ट्रायकला फलंदाज कुंदन डाकी असेल तर उर्वरित 3 चेंडू फेकण्यासाठी मात्र सज्ज गोलंदाज रोशन. कुंदनसाठी हा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू धुडकावून दिला. 1 धाव नक्कीच मिळणार संघाला. 1 धाव वाढला स्कोरबोर्डवर. कुंदनने आपलं खातं खोललं गेलं. 2 चेंडू शिल्लक असतील. औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यातील. स्ट्रायकला मात्र अनिकेत ठाकूर. औपचारिकता असेल. 2 चेंडू पण फेकायचे आहेत. आता मात्र चेंडूला थोडासा खांद्याला टॉस केला, लॉप केलाय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. वाटलं होतं चौकार नक्कीच मिळेल. चेंडू बॉन्स होईपर्यंत चेंडू डीप झाला. हातामध्ये अडवला गेला. अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आणि हा सामना मात्र जासई संघाने मात्र या ठिकाणी जिंकला असं जर म्हटलं तर वावगं नाही. अंतिम चेंडू असेल आणि अंतिम चेंडूमध्ये यावेळेस कुंदन तर अशा पद्धतीने खऱ्या तर जास्तीत संघ विजयी संघाचं अगदी अभिनंदन. बोरकर संघाचं अभिनंदन, आभार, शुभेच्छा दोन्ही संघाला असतील. आपण आला चांगला खेळ केला या ठिकाणी आयोजकांच्या वतीने. चला जासईचा संघाने आणि साईचा संघाने टॉस यायचं प्लीज.